नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर भाजी घ्यायची म्हणून मी मार्केटमध्ये गेले, परंतु झालं असं की शाळेतून येतानाच माझी गाडी पंक्चर झाली। अर्थातच ट्यूबलेस टायर असल्यामुळे ते 10 किलोमीटर आली आणि मग पहिल्यांदा मी ते काम केलं की गाडीचं पंक्चर काढून घेतलं, कारण दुसऱ्या दिवशी परत शाळेला जाण्यासाठी मला ते आवश्यक होतं। मग ते पहिलं काम मी व्यवस्थितरित्या करून घेतलं, कन्फर्म केलं आणि मग ट्यूबलेस टायरचे तो मुलगा म्हणाला चला मग 50 रुपये द्या, तर ठीक आहे म्हटलं आणि मग मी त्याला 50 रुपये देऊ केले आणि तिथून मग निघाले। आता आज पाऊस कमी होता त्यामुळं बऱ्यापैकी असं छान वाटत होतं। रस्त्यावर फारशी चिकचिक नव्हती किंवा नेहमीप्रमाणे कोट घालून शाळेत जायचं आणि अवघडीत यायचं असं काही नव्हतं, त्यामुळे जर छान वाटत होतं आणि मग ते माझं गाडीचं काम व्यवस्थितपणे करून घेतलं, ओके झालं काम आणि मग मी ठरवलं की आता घरी जायचं, कारण पाऊस जरी नसला तर हवेत गारवा होता। तर मग ठरवलेलं अगोदरच की घरी गेल्याबरोबर पहिल्यांदा छान असा चहा करून प्यायचा, मस्तपैकी वेलची वगैरे घालून, आलं घालून आणि चहाबरोबर काहीतरी खायचं। आता तुम्ही म्हणाली मॅडम पेल्यानं का चहा पितात? त्याला पेला नाही म्हणत आम्ही, ह्याला आम्ही फुलपात्र म्हणतो याला। तर याच्यातूनच मला चहा प्यायची सवय आहे हे। आणि दुसरं म्हणजे चहामध्ये काहीतरी डिप करून खायची माझी पूर्वीपासून सवय, लहानपणापासून म्हणला तरी चालेल। आणि मग थोडंसं खाल्लं, बरं वाटलं, आल्या फ्रेश झाले, तेच खायला घेतलं आणि मग जरासं पोटात गेलं, आधार वाटला आणि आधार वाटल्यानंतर मग म्हटलं आता पुढची कामं करायची। स्वयंपाकाला घातलं, स्वयंपाकाची गडबड म्हणजे तशी फारशी नव्हती आणि मग बाकीचं आवरून हे बसले मी भाकरी करायला। अशी फतकल घालून भाकरी करायलाच लागते आणि चांगली मळायला लागते त्याशिवाय भाकरी चांगली येत नाही। आणि मग मी वरती उभा राहून पूर्वी भाकरी करायची, म्हणजे किचन कट्ट्याच्या समोर उभं राहून भाकरी असो चपाती असो। हल्ली काय केलं, खालची जी आपली दुसरी शेगडी एक छोटी आपण जोडतो सिंगलची, तिथंच बसून मग मस्तपैकी भाकरी करायच्या। आणि खरं सांगू का, उभा राहून स्वयंपाक करण्यापेक्षा बसून केला तर पिठं चांगली मळ जातात, किंवा कणिक असो किंवा भाकरीचं पीठ असो, चांगलं एकदम त्याचं जर मर्दन व्यवस्थित केलं आणि व्यवस्थित जर मळलं तर आहा, काय बोलायचं कामच नाही। थापलेली भाकरी तव्यावर आणि एकदा पाणी लावून पलटी करून जर भाकरी शेकायला लागलं तर एक विशिष्ट असा वास मस्त येतो आणि पोटात तो वास म्हणजे असा तसा नसतो, तो वास आपल्या पोटात भुकेची जाणीव करून देतो आणि मग आपण यथेच्छ पोटभर खातो। म्हणून मी खालीच बसायचं, छानपैकी मस्तपैकी पिठाचं मर्दन करायचं, मळून घ्यायचं आणि मग भाकरी करायच्या। ठीक आहे, झाली अशी फुगलेली माझी भाकरी। मला खूप आवडते अशी भाकरी, गरम भाकरी, छान अशी कुठली तरी पालेभाजी पाहिजे, त्यातल्या त्यात भाजीच भाजी मेथीची असं देखील आपण म्हणू शकतो। ह्याच्या कमळाच्या फुलांचं मागवलेलं बिया, ऑनलाईन मागवलेलं, म्हणजे मला ते आवडलं होतं, फेसबुकला बघितलेलं आणि ऑर्डर केले होते। तर हे ह्याच्यात आता किती बिया आहेत बघायला पाहिजे, परंतु 400 रुपये घेतले आणि बघूया आता कसं होतं, ह्याच्यावरती प्रयोग करायचा, करून बघायचं कमळाची फुलं कशी येतात ते घरातून बघणार आहे करून।